आता सर्वांसाठीच एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रात ऑक्टोबर हीट कायम आहे। ढगाळ हवामानामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे। आज राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाच्या उघडीपीसह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। महाराष्ट्रात काही प्रमाणात उन्हाची तीव्रता आणि उकाडा कायम असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांना तापदायक ठरत आहे। तसंच किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटेच्या सुमारास गारवा वाढू लागलाय। काल सकाळपर्यंतच्या 24 तासात सांताक्रूज इथं 35.8 अंश सेल्सिअस, डहाणू ब्रह्मपुरी इथं 35 अंशापर्यंत अधिक, तर सोलापूर, रत्नागिरी, अमरावती, अकोला, जळगाव, चंद्रपूर इथं 34 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवलं गेलेलं आहे। आज 21 ऑक्टोबर 2025 सिंधुदुर्ग, सातारा, गाठमाथा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे। उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह मुख्यतः कोरडं हवामान असेल आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। दरम्यान पावसाच्या उघडीपीमुळे आणि उकाड्याच्या काहलीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार जोर धरू लागलेले आहेत। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। दरम्यान तुम्ही पाहू शकता राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका कायम आहे। ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढून पावसाला पोषक हवामान होत आहे। आज 21 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील लक्ष्मी पूजन दिवशीचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पुणे जिल्ह्यात सोमवारी 32.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। यावेळी कमाल तापमानाचा पारा 32 अंशावरती असेल। कमाल तापमानात अंशतः वाढ होऊन विजांसह पावसाची शक्यता आहे। मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 33.2 अंश सेल्सिअस इतकं राहिलंय। आज संपूर्ण साताऱ्याच्या घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला। यावेळी कमाल तापमानाचा पारा 32 अंशावरती राहील। कोल्हापूर जिल्ह्यात काल सोमवार 31.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला। यावेळी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतकं राहील। सोमवारी सोलापूर जिल्ह्यात 34.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। यावेळी कमाल तापमान 35 अंशावरती राहील। आज जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यावेळी पारा 35 अंशावरती राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 32.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यावेळी पारा 33 अंशावरती राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कमाल तापमान 32 अंशावर राहत असून पश्चिम महाराष्ट्रात विजांसह पावसाला पोषक हवामान असेल तरीही तापमानात वाढ कायम आहे।